ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत मंजूर। राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा। पैसे 8 ते 10 दिवसांमध्ये बँक खात्यात होणार जमा। उद्यापासून नुकसानग्रस्त भागांचा दौरा करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्र्यांची ही माहिती। दिवाळीआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा। राज्यात 70 लाख एकरभर नुकसान। पंचनाम्यांचं काम युद्ध पातळीवर सुरू। भरणेंची माहिती। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, भीषण परिस्थिती। करमाळा आणि माढा या तालुक्यामध्ये नद्यांना पूर। बोट आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन। अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान। करमाळा तालुक्यातील सांगोबा या मंदिरामध्ये परिसरामध्ये अडकलेल्या 90 जणांचंही झालं रेस्क्यू। तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढलं। बोट पंक्चर झाल्यानं अनेक अडचणी आल्या। बीड जिल्ह्यात अनेक गावांना पुराचा वेढा। गेवराई तालुक्यातील पिंपळगाव कानडा या गावामध्ये लष्कराच्या टीमकडून पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू। NDRFची एक तुकडी देखील दाखल होणार। नाशिकमधील गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। केंद्र सरकारने तातडीने 10,000 कोटींची मदत द्या। पंचनामे आणि नियम तपासण्यामध्ये वेळ घालवू नका। आधी शेतकऱ्यांची भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा। उद्धव ठाकरे यांची मागणी। काहींना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची सवय, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार नाही। ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर। अतिवृष्टीमुळे बळीराजा चहूबाजूने उद्ध्वस्त झालाय। देवाभाऊ आता वाट कसली बघताय? महाराष्ट्रात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा। सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूर, धाराशिव आणि बीडमधील पूरस्थितीचा आढावा घेणार। पूरग्रस्तांना कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही। मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार बनूया, अजितदादांचं कार्यकर्त्यांना आवाहन। परळी पवनेर या गावाला पाण्याचा पूर्णतः वेढा। मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून बोटीतून पाहणी। तर सरकार तुमच्या पाठीशी, काळजी करू नका। मुंडेंनी शेतकऱ्यांना दिला धीर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर। नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू केल्या रवाना। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ही ग्वाही। मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलकातामध्ये पूर, 7 जणांचा मृत्यू। रस्ते 3 फूट पाण्याखाली बुडाले। विमान आणि मेट्रो सेवांवर परिणाम। हावडामध्ये रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।